आणि आता बातमी आहे, 3 फरार आरोपींचा मर्डर आणि बॉड्या सापडल्याचा दमानिया यांना फोन आल्याची। अंजली दमानिया यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे। कर्नाटकच्या बॉर्डरवर मर्डर झाल्याचं त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मला रात्री 11:15 वाजता एकांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालंय। मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय, आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेत एका ठिकाणी मिळाली हे बघा। आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली। हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले। 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। ते बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। ते बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। त्यामुळे खरं आहे खोटं आहे, काही मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहितीये। त्यांनी ते निष्पन्न केलं पाहिजे, म्हणजे काय ते अधिकृत कुठली गोष्ट, म्हणजे हे जे कोणी निरोप दिलाय त्याच्या संदर्भात आपल्याला तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे कोण आहे तो आपल्याला माहिती नाही। मला कोण आहे तो व्यक्तीच माहिती नाही। हा ठीक आहे ना, आता मग त्याची माहिती एसपींकडे दिली आहे। रात्री 11:15 ते 11:30च्या मध्ये मला एका व्यक्तीने 2 माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सॲप कॉलवर या। त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या 3 आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेत जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही आहे, तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती, पण ही माहिती मी एसपींना काल रात्रीच दिली आहे। त्याची चौकशी त्यांनी केली असेल, खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही। सध्या त्याच्या बाबतीत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल कन्फर्मेशन नाही। त्यांचे बोलणं झाले तुमच्यासोबत? नाही, अंजली दमानियांनी कॉल केला नाही? अंजली दमानियाने मला माहिती दिली होती, पण त्याच्या बाबतीत आता ऑफिशियल कन्फर्मेशन आमच्याकडे काही आलेलं नाही। या विधानात काही तथ्य नाही सर? नाही, सध्या देयर इज नो ऑफिशियल कन्फर्मेशन। अंजली दमानियाने एक आरोप केलेला आहे, या प्रकरणातले जे फरार 3 आरोपी आहेत त्यांचा मर्डर झालेला आहे आणि तसा मेसेज मला आलेला होता। मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना देखील सांगितलेला आहे। परळी पॅटर्न जर बघितलं तर अशा खूप घटना झालेल्या आहेत। ही एक घटना लोकांसमोर पुढे आल्यानंतर जिल्ह्याभरात कळते, पण परळीमध्ये अशा खूप घटना झालेल्या आहेत, त्यामुळे लोकांना असं वाटतंय की अशी पद्धत होऊ शकते। शक्यता नाकारता येत नाही, कारण आता हे प्रकरण फार पेटलेलं आहे आणि निश्चितपणानं जे आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीनं काही होऊ शकतं, ज्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाड साहेबांनी आपल्या भाषणात केला। ते सगळं रेकॉर्डवर आलेलं आहे विधानसभेच्या, आणि संपूर्ण चौकशी करू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। याच्यातल्या पूर्वी दाबले गेलेले काही प्रकरणं असू शकतात, त्यांचाही तपास आता या CID कडे दिलेला आहे।